हॅलो गाईज, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत बेबी शॉवरसाठी केक. आणि मी नेहमीच असे केक बनवते बेबी शॉवरचे, की आपण वरतून बेबी शॉवरचं डेकोरेशन वगैरे करतो. तर यावेळेसचा केक तसा नाही आहे. यावेळेसचा केक थोडासा कस्टमरला वेगळा हवा आहे. तर कल्याणवरून आपल्याला ऑर्डर आली आहे, उद्या सकाळी द्यायचा आहे तो केक आपल्याला 12च्या आसपास. तर ऑब्व्हियस आहे की मॉर्निंगचे जे केक असतात ते मी आदल्या दिवशीच बनवून ठेवते, म्हणजे मला तो केक आजच बनवावा लागणार आहे. तर त्याच्यासाठी मी स्पॉन्ज बनवून ठेवलेत. आणि कस्टमरला काय वेगळं पाहिजे तर तुम्हाला समजेल. 2 केक आहे कस्टमरचे, की त्यांना 2 केक हवे, ते पण बेबी रिव्हीलसाठी. तर त्यांनी मला हे दिसतंय, एक केक ब्ल्यू करायला सांगितलं, एक केक पिंक करायला सांगितलं आहे. सो मी दोन्ही केकचे जे स्पॉन्ज होते ते ब्ल्यू आणि पिंक करून घेतले. आणि मग हे त्यांचे जे स्पॉन्ज आता थंड झालेत आणि मी कटिंग करून घेतलेले आहेत. आता थोड्या वेळात आता ब्ल्यूमध्ये मी ब्ल्यूबेरी फ्लेवर यूज करणार आहे, पिंकमध्ये स्ट्रॉबेरी फ्लेवर यूज करणार आहे. अशा प्रकारचे 2 फ्लेवर मी ह्या केकचे 2 फ्लेवर देणार आहे. तर मग आता हे थोड्या वेळात मी केक फिल वगैरे करणार आणि मग ह्याला आपण कसं डिझाईन करतो आहे, कसं डेकोरेट करतो आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मेन म्हणजे रेफरन्स फोटो कस्टमरनी दिला, आपल्याला त्यांना तसंच बनवून द्यायचं आहे. तर मग आपण थोड्या वेळात केक मी फिनिशिंग वगैरे म्हणजे फिल करून घेते, फिनिशिंग वगैरे देऊन घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते की मी तो केक कसा डेकोरेट करणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गाईस, तर ना आता अराऊंड 10 वाजत आलेत आणि आत्ताशी जस्ट तो केक कंप्लीट झाला आहे. ॲक्च्युली पूर्ण दिवस नंतर लाईटच गेलेली आणि मग मला केक करायला खूप लेट झालं. जस्ट आता केक रेडी झाला आहे, म्हणून मग मी डिझाईन वगैरे करताना पण डेकोरेट करताना पण नाही शूट केलं. आणि मी तुम्हाला आता केक दाखवते. ठीक आहे, ओके. तर हे आपले दोन्ही सेम डिझाईनचे केक आहेत. कस्टमरने आपल्याला हेच डिझाईन मला पाठवलेलं आणि मग हे इथून असं कट करणार आणि मग त्यांना दिसणार ब्ल्यू कलर, किंवा म्हणजे असं ब्ल्यू कलरचा स्पॉन्जवाला तो केक किंवा पिंक कलरचा स्पॉन्जवाला केक दिसणार. आणि तेव्हा तो जेंडर रिव्हील होणार. जर पिंक कलरचा जर केक असेल तर गर्ल आणि ब्ल्यू कलरचा असेल तर बॉय. एवढं सिम्पल आहे. तर मला ना ॲक्च्युली हा केक खूप रिकामा वाटतो आहे आणि थोडंसं डेकोरेट करावंसं वाटतं आहे. म्हणून तुम्हाला तर माहीतच आहे की मला सवय आहे की एवढं रिकामं मी कस्टमरला द्यायला, आणि मला पण ते खूप असं हे वाटते की खूप रिकामं आहे. म्हणून आपण एक म्हणजे छोटंसं थोडंसं चेंजेस करतो आहे आणि आय होप ते चेंजेस कस्टमरला पण आवडतील. कारण की हे खूपच म्हणजे साईडने तर झालं आहे, बाजूने पण गोल्डन बॉर्डर दिली आहे मी, पण थोडंसं वरतून ॲटलिस्ट गोल्डन बॉल्स तरी मी टाकले पाहिजेत. कस्टमरने मला रेफरन्स इमेज पाठवलेला आहे, त्याच्यासारखाच मी हा केक बनवलेत, पण थोडंसं आपण ॲडिशन करणार आहोत. ओके, ॲक्च्युली तुम्हाला समजलं की मी हे करताना मला प्रॉपर दाखवताना येते का, कारण की मला इथे कम्फर्टेबलच नाही आहे बनवायला. आणि कॅमेरा मी इथेच ठेवू शकते, तिकडे मला कॅमेरा ठेवायला नाहीच आहे, तो मागून मग कॅमेरा येतो आणि मग मला प्रॉपर शूट करायला ते जमत नाही. आणि 2 केक आहेत म्हणून मी तो टर्न टेबलच्या स्टँडवर पण नाही घेऊ शकत म्हणून. तर ह्याच रिझनमुळे मला, आणि केक बनवायला घाई असते माझी, तर मी फटाफट केक बनवण्याकडे आधी लक्ष देते, नंतर हा डेकोरेशन पार्ट येतो. ठीक आहे, पिंक डॉट दिला तर ब्ल्यू कलरचे डॉट्स येते. आत्ता मला सांगा की हा केक कसा दिसतोय. परत एकदा क्लोजअप लुक दाखवते.
शिट, मी मागासचा क्लोजअप लुक दाखवलाच नाही. ठीक आहे, सॉरी. आता हा क्लोजअप लुक दाखवते आणि बघा केक कसा वाटतोय आणि मला नक्की कमेंट करून सांगा. ठीक आहे, बाय बाय.